नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मुळात जो सध्याला खूप जास्त गाजणारा मुद्दा आहे तो म्हणजे आहे भारत आणि चायना, आणि या असणाऱ्या दोन देशांच्या एकत्रीकरणातून जी एक संघटना खूप जास्त गाजते, ज्या संघटनेला 20 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, आणि त्या संघटनेमध्ये 2017ला भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकत्रच कशा पद्धतीने सहभागी होतात याच्यावरती वेस्टर्न कंट्रीला खूप मोठा प्रश्न पडलेला होता। आणि त्याच असणाऱ्या संघटनेच्या बाबतीमध्ये आपण आज माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, कारण का आता रिसेंटली त्या ठिकाणी 21वी असणारी, ज्याला म्हणतो आपण शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यांची असणारी समिट, यांची असणारी मीटिंग त्या ठिकाणी कंप्लीट झाली 21व्या क्रमांकाची, आणि ती आपण बघतो कधी तर ती झाली 17 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये। मग नेमकं एक्झॅक्टली हे ऑर्गनायझेशन काय आहे, त्याच्या पाठीमागे त्याचा उद्देश काय आहे, आणि मुळात त्याचा बेनिफिट भारताला कशा पद्धतीने राहील, आणि सध्याला जो अफगाणिस्तानचा मुद्दा गाजतोय तालिबानच्या बाबतीमध्ये त्याला हे कशा पद्धतीने टॅकल करू शकतात, आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारत त्याला कशा पद्धतीने पाहतोय, तो एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करायचं आहे। मग इथं लक्षात काय घ्यायचं आपल्याला, आपण माहिती कशाची बघणार आहोत तर ती शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये माहिती पाहणार आहोत। मुळात लक्षात काय घ्यायचं, याची सुरुवात आणि याची स्थापना शांघाय 5 देशांनी एकत्र येऊन केली होती, म्हणून त्याचं नाव दी शांघाय कोऑपरेशन असं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याचं जे हेडक्वार्टर आहे का, ते हेडक्वार्टर आपल्याला शांघायला नसून ते बीजिंग मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। एवढं फक्त एक शॉर्टकट ट्रिक आहे, तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आयोग इथं फसवू शकतो, हा एक पार्ट इथं लक्षात घ्यायचा। मग हे जे ऑर्गनायझेशन आहे का ते कशासाठी तयार केलं होतं तर याला म्हणतो त्या ठिकाणी आपण युरोशियन पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी अलायन्स। म्हणजे इथं राजकीय, आर्थिक आणि संरक्षणाच्या बाबतीमध्ये ह्या ठिकाणी काय केलं होतं, एक आघाडी तयार करण्यात आली होती, त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचं, जे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे का त्याची असणारी मूळ सुरुवात ती कधी झाली होती, ती झाली होती 26 एप्रिल 1996च्या कालावधीमध्ये, ज्याला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी शांघाय 5 या 5 देशांनी एकत्र येऊन एक संघटना तयार केली होती। त्याच्यामध्ये कोण होते, मग त्याच्यामध्ये होता चायना, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, सोबतच रशिया आणि ताजिकिस्तान, असे काही देश त्या ठिकाणी होते। हे 5 देश एकत्र येऊन त्या ठिकाणी काय केलं, त्यांनी एक संघटना स्थापन केली। मग त्याच्यामध्ये आपण बघतो चायना असेल, कझाकिस्तान असेल, ताजिकिस्तान असेल, सोबतच काय किर्गिझस्तान असेल। मग यासोबत एक सगळ्यात महत्त्वाचा असेल तो म्हणजे कुठला तर तो असेल रशिया। या 5 देशांनी एकत्र येऊन तिथं ती संघटना स्थापन केली होती। मात्र याला प्रॉपरली शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा मुद्दा कधी आला, कारण हे होतंय शांघाय 5, ओके, आणि त्याला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हे नाव कधी मिळालं तर ते नाव मिळालं या ठिकाणी 15 जून 2001च्या कालावधीमध्ये। कारण तिथं कोण सहभागी झाला, येऊन तिथं सहभागी झाला उझबेकिस्तान ह्या ठिकाणी सहभागी झाला। म्हणजे टोटल हे 5 देश आणि त्याच्यामध्ये एक देश त्या ठिकाणी येऊन मिळाला, असे टोटल झाले ह्या ठिकाणी 6 देश। आता इथं लक्षात ठेवायचे, हा जो आहे उझबेकिस्तान हो त्याच्यामध्ये येऊन त्या ठिकाणी मिळालेला आहे, हा महत्त्वाचा मुद्दा। म्हणजे सेंट्रल एशिया आणि सोबतच त्या ठिकाणी काय करायचे, जो युरोपचा झोन आहे का त्यालाही कनेक्टेड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता प्रॉपरली चायनाचा। त्या अनुषंगाने ही संघटना तयार होताना दिसते आपल्याला। आणि या संघटनेच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात काय घ्यायचंय तर 19 सप्टेंबर 2003च्या कालावधीमध्ये या संघटनेचा एक चार्टर तयार करण्यात आला, एक कायदा तयार करण्यात आला। आणि या कायद्यामध्ये, हा कायदा कुठं तयार करण्यात आला असा प्रश्न जर केलाच तर लक्षात काय घ्यायचं, तो करार तयार करण्यापूर्वी मुद्दा लक्षात घ्यायचा, तो जून 2002 मध्ये जिथं आपण बघतो सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी जी समिट किंवा मीटिंग भरलेली होती, जी परिषद भरलेली होती, त्या परिषदेमध्ये हा चार्टर तयार केला। तो चार्टर कोणाचा आहे, कायदा कोणाचा आहे तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा असणारा तो कायदा आहे, आणि तो ह्या ठिकाणी तयार केला। आणि नीट लक्षात घ्या, या असणाऱ्या चार्टरचा मेन फोकस कशावरती होता तर हा फोकस होता ट्रेडवरती, कनेक्टिव्हिटीवरती, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं काउंटर करायचं होतं कोणाला तर टेररिझमला ह्या ठिकाणी काउंटर करायचं होतं। म्हणजे मुळात इथं व्यापारावरती भर द्यायचा होता,
प्लस युरोप आणि एशिया किंवा सेंट्रल एशियाचा असणारा मोस्टली पार्ट आणि मग एशियाचा पार्ट यांना कनेक्टिव्हिटी यांना त्या ठिकाणी जोडून ठेवायचं आहे आणि त्यासोबत सर्वाधिक जास्त एन्काउंटर कोणाला करायचं त्या ठिकाणी तर तिथे प्रॉपर काउंटर करायचं आहे टेररिझमला आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघितला तर टेररिझमच्या बाबतीमध्ये आणि आता तोच मुद्दा मोदी साहेबांनी जेव्हा आता सध्याच्या असणाऱ्या 17 सप्टेंबरला व्हर्च्युअली त्या ठिकाणी ते प्रेझेंट होते तेव्हा त्यांनी याच मुद्द्याला त्या ठिकाणी परत सामोरं आणलेलं आहे आणि अफगाणिस्तानच्या इश्यूला पण परत त्यांनी त्या ठिकाणी सामोरं आणलेलं होतं. ओके, आणि हे कधी प्रत्यक्षात ते उपयोगात आलं किंवा ते फोर्सफुली लागू झालं तर तो दिवस आहे 19 सप्टेंबर. म्हणून 19 सप्टेंबर 2003 ला हा जो शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा चार्टर आहे तो लागू झालेला आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या भारतासाठी आहे तो म्हणजे काय, 9 जून 2017 या दिवशी जे सगळे वेस्टर्न कंट्रीज होते का त्यांनाही शॉक लागणारा निर्णय असा होता की या संघटनेमध्ये 2 देश एकत्र सहभागी झाले. तो 2 देश म्हणजे कुठला तर तो आहे भारत आणि पाकिस्तान. म्हणजे जो सार्क संघटना आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे ज्याला आपण दक्षिण आशियाई जो ग्रुप म्हणतो त्या सार्क संघटनेमध्ये आता सध्याला जर तुम्ही बघितलं आता सध्याला ही सार्क संघटनेची मीटिंग ह्या ठिकाणी होणार होती मात्र ती मीटिंग कोणामुळे कॅन्सल झाली तर ती पाकिस्तानमुळे कॅन्सल झाली. कारण पाकिस्तान म्हणत होता सार्कची मीटिंग घ्यायची असेल तर त्या मीटिंग मध्ये अफगाणिस्तानचा असणारा जो सध्याला शासक आहे म्हणजे तालिबान तिथं प्रेझेंट राहिला पाहिजे. हा अट्टहास होता पाकिस्तानचा आणि तो अट्टहास बाकीच्यांना मान्य नव्हता. मग त्या अनुषंगाने ही मीटिंग रद्द झाली आणि आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये सर्वात इनएक्टिव्ह म्हणजे जो पूर्णपणे शांत आहे पूर्णपणे कोणत्याही पद्धतीने कार्यरत नाही अशी संघटना म्हणजे सार्क संघटना. आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी हे 2 देश या असणाऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये एकत्र येत आहेत आणि तो कालावधी आहे 2017चा. मग जर काउंट केलं सध्याला 2021 ला भारत त्याच्यामध्ये सहभागी होतो कितव्यांदा तर तो एक पूर्ण वेळ ऍक्टिव्ह मेंबर म्हणून त्या ठिकाणी 4थ्यांदा त्या ठिकाणी सहभागी होतोय. हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, आणि आत्ताची जी मीटिंग आहे का ती मीटिंग आपण बघतो त्या ठिकाणी कुठं भरलेले आहे तिथं तर इथं लक्षात घ्यायचं ताजिकिस्तान मध्ये भरलेले आहे. ती कुठं दुशान्बे हे जी ताजिकिस्तानची असणारी जी कॅपिटल आहे जी राजधानी आहे त्या दुशान्बे मध्ये ह्या ठिकाणी भरलं होतं. मग तो दिवस म्हणजे कुठला 17 सप्टेंबरचा दिवस आहे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि इथं लक्षात घ्यायचं व्हर्च्युअली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोणकोणत्या देशाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सहभागी झाले होते तर रशिया असेल चायना असेल आणि इंडिया असेल हे त्या ठिकाणी सहभागी झाले होते. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा टोटल या असणाऱ्या SCO मध्ये एकूण किती मेंबर झाले तर मूळ असणारे 5 त्याच्यामध्ये आपण बघतो. नंतर एक त्या ठिकाणी आपण उझबेकिस्तानचा असणार एक पार्ट बघतो झाले 6 आणि नंतर भारत आणि पाकिस्तान हे 2 असे झाले किती 8. आणि आता रिसेंटली एक सगळ्यात महत्त्वाची न्यूज म्हणजेच काय या ठिकाणी तर ती न्यूज आहे याच्यामध्ये कोण ऍड झालेला आहे तर याच्यामध्ये ऍड झालेला आहे इराण. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आता ते काय तर बघा पूर्ण मेंबर होते ते 8 मेंबर होते आणि त्या 8 मेंबर मध्ये आपण चायना पासून स्टार्ट करतो ते पाकिस्तान पर्यंत. त्याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं ऑब्झर्वर कंट्रीज किंवा त्या ठिकाणी ऑब्झर्वर स्टेट सुद्धा असतात. म्हणजे त्या ठिकाणी फक्त त्यांना प्रॉपरली वोटिंग मध्ये किंवा डिसिजन घेताना किंवा चार्टर तयार करताना कोणता रोल नसतो मात्र फक्त ते पार्टिसिपेट करू शकतात. असे ऑब्झर्वर स्टेट्स किती होते तर 4. त्या 4 मध्ये कोण होता तर अफगाणिस्तान होता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बेलारूस होता, इराण होता आणि मंगोलिया होते. हे 4 त्या ठिकाणी आहेत. त्यातला एक जो इराण आहे का त्या इराणला आता सध्याला परमनंट मेंबरशिप दिलेली आहे SCO ची आणि त्याच्यामुळं आता सध्याला SCO चे टोटल मेंबर किती होतील तर SCO चे टोटल मेंबर होतील 9. आता इराण इतका वर्ष जर बघितला तर तो ऑब्झर्वर स्टेट होता मग त्याला ह्या परमनंट मेंबर मध्ये यायचं होतं मात्र अडचण कशी होती तर इथं या असणाऱ्या SCO च्या अंतर्गत एक सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे की जो देश युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या अनुषंगाने ज्याच्यावरती बंदी आणलेल्या असतात किंवा निर्बंध लावलेले असतात ज्याला आपण सँक्शन लावलेले आहेत असं म्हणतो त्या देशाला याचा मेंबर होता येत नाही असा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग इराण वरती जर बघितलं
तर 2015 पर्यंत त्यांच्यावरती सँक्शन होते, म्हणजे प्रॉपरली निर्बंध होते आणि ते निर्बंध 2015 ला हटले होते. मात्र ट्रम्प साहेबांचा इराणवरती कधीच विश्वास नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती अमेरिकेचे निर्बंध लावले होते. मात्र युनायटेड स्टेट्स नेशनच्या असणाऱ्या सिक्युरिटी काउन्सिलचे निर्बंध नव्हते, त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी तिथं स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणून आता सध्याला या ठिकाणी मेंबर झाले 9. भविष्यात कदाचित असंही होऊ शकतं की या ठिकाणी प्रॉपरली इराण हा परत एकदा या गटातून निघू शकतो, जेव्हा त्यांच्यावरती कुणी, तर त्यांच्यावरती लक्षात घ्यायचं, युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलनं जर त्यांच्यावरती परत त्या ठिकाणी सँक्शन लावले किंवा निर्बंध लावले तर परत एकदा इराण यातून बाहेर पडेल. मात्र आता सध्याला तो मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यायचं. डायलॉग पार्टनर आहे त्याच्यामध्ये एकूण 6, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांना मीटिंगला सुद्धा बोलवलं जातं. आणि ते 6 मेंबरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे ते कोण? नेपाळ आणि श्रीलंका. हे 2 देश का महत्वाचे आहेत? कारण चायनाचं सध्याला कोणत्या देशावरती सर्वाधिक जास्त आता सध्याला वर्चस्व निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, तर तो आहे श्रीलंकेचा. इव्हनली केपी ओली साहेबांच्या कालखंडामध्ये आपण नेपाळच्या बाबतीमध्ये सुद्धा हा विचार करतोय. मात्र सध्याला सुप्रीम कोर्टाच्या तिथल्या निर्णयानुसार बदललेली असणारी नेतृत्वाची भूमिका आणि मग तिथं भारताचा असणारा रोल. कारण नेपाळ आता सध्याला म्हणतोय की आमचा अगोदरपासूनचा जो जुना मित्र आहे तो भारतच आहे. त्या अनुषंगाने भारताला या 2 देशांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि इव्हनली यांना फंडिंग सुद्धा पुरवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला काउंटर अटॅक त्या ठिकाणी चायना करणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. हे देश सुद्धा भविष्यामध्ये या असणाऱ्या मेंबर लिस्ट मध्ये येऊ शकतात, हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. आणि याच असणाऱ्या समिट मध्ये प्रॉपरली आपल्या असणाऱ्या पंतप्रधानांनी एक सगळ्यात महत्त्वाचं वक्तव्य केलं. कारण त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे 2च मुद्दे होते. तर तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच कुठला? एक तर टेररिझमचा असणारा मुद्दा असेल आणि दुसरा मुद्दा होता त्या ठिकाणी अफगाणिस्तानचा. आणि बाकीच्या यंत्रणेमध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा मांडला होता की इराण ज्यावेळेस या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी ऍड होईल तेव्हा चहाबहार पोर्टच्या अनुषंगाने जो सेंट्रल एशियाचा सगळा पार्ट आहे का, त्या पार्ट मध्ये विकास पोहोचण्यासाठी तो चहाबहार पोर्ट त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरेल. म्हणजे भारत स्वतःच्या बाबतीमध्ये या ठिकाणी एक महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न करतोय. ते खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासोबत लक्षात काय ठेवायचंय, अफगाणिस्ताननं म्हणजेच तालिबाननं काय केलेलं आहे, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातला असणारा जो ट्रेड आहे, व्यापार आहे, त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. मग भारताला काय करावं लागतं? भारताला आपला जो ट्रेड आहे का, तो ट्रेड कशाच्या माध्यमातून? भारताला आपला ट्रेड न्यावा लागतो चहाबहार पोर्टच्या अनुषंगाने इराणमधनं त्या ठिकाणी हा सेंट्रल एशियामध्ये जाऊ शकतो. मग हा जर मुद्दा असेल तर इथं आपल्याला अफगाणिस्तान आणि आपला जो भारताचा जो रूट आहे का, त्याला कुठेतरी ऑप्शन चेक करावा लागेल. आणि त्या ऑप्शनच्या अनुषंगाने भारत तिथं प्रॉपरली काय करतोय, तालिबानांचा असणारा जो नियंत्रणाचा पार्ट आहे का, त्यालाच थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तेच प्रश्न सध्याला भारत या समिट मध्ये आणतोय. तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इराणचे असणारे जे प्रेसिडेंट आहेत का, जे प्रमुख आहेत का, त्यांचाही तोच मुद्दा आहे. कारण त्यांना टॅकल करायचं आहे, त्यांना अडवायचं आहे, थांबवायचं आहे. कोणाला? तर अफगाणिस्तानच्या तालिबानला थांबवायचंय त्यांना. कारण त्यांचा मुद्दा आहे इस्लामिक स्टेट या पद्धतीनं अफगाणिस्तानच्या असणाऱ्या तालिबानला सपोर्ट करणार नाही, असं त्यांचं वक्तव्य आहे. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा असेल. आणि आपले पंतप्रधान साहेब त्या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचं वक्तव्य करतात. तो म्हणजेच कुठला? की पॉलिटिकल चेंजेस जे झालेत का अफगाणिस्तान म्हणजे राजकीय यंत्रणा जी काय चेंज झालेली आहे का, ती अफगाणिस्तानमध्ये झालेली ती पूर्णपणे झालेली नाही, म्हणजे विचार करून झालेली नाही, ती तडकाफडकी झालेली आहे. त्याला मान्यता देणं योग्य नाही, असं डायरेक्टली वक्तव्य केलेलं आहे आपल्या मोदी साहेबांनी. त्यामुळं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजेच काय, तिथं एस जयशंकर साहेब जे आपले त्या ठिकाणी गेलेले आहेत का, त्यांचा मुद्दा तोच होता, भारत आणि चायना यांच्या दरम्यान जे क्लॅशेस चालू आहेत का, त्याच्यावरती तोडगा निघावा याचाही प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे लक्षात काय घ्यायचं आपल्याला, मुळात एक आत्ताच्या टप्प्याच्या अनुषंगाने जे आता सध्याला 20 इयर्स कंप्लीट झालेले आहेत आणि 21वावं समिट जे होतं, तो एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कुठला एरिया त्या ठिकाणी कंट्रोल करायचा होता सुरुवातीला, युरोप आणि एशिया, त्या अनुषंगाने युरेशियन पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक आणि सिक्युरिटी अलायन्सचा मुद्दा त्या ठिकाणी होता. हे 5 देश जे होते का, ज्याला शांघाय
5 म्हटलं जातं, तो एक मुद्दा लक्षात ठेवायचा. कोणता एक देश ऍड झाल्यामुळे 2001 ला याचं नाव चेंज झालेलं आहे, तो मुद्दा लक्षात ठेवायचा. उझबेकिस्तानचा असणारा पार्ट. याच्यामध्ये नेमकं चार्टर कधी तयार केला आणि भारत आणि पाकिस्तानचा रोल कधी त्या ठिकाणी ऍड झाला, तोही मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि सोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आता 9वा कंट्री त्या ठिकाणी ऍड झालेला इराण, त्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचा. आणि भारत आणि इराण यांच्यामध्ये जे कोरिलेशन्स आहेत का ट्रेडच्या बाबतीमध्ये, तोही मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता सध्याला जो मुद्दा मांडला जात आहे आपल्या भारताच्या माध्यमातून, तेही थोडं थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर हा पार्ट आपण इथंच कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, ओके. यासोबतच काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती या पद्धतीचे लिंक मिळतील. तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, याला व्हिजिट करू शकता आणि याचे PDF सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, बाकीचे असणारी व्हिडिओज आपण याच पद्धतीने आणत राहूया. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया आपण.